नमस्कार. जय हो. क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटना आणि महाराष्ट्र खाजगी वाहन चालक बौद्धिशी महासंघ वतीने आज मी एक सर्वसामान्य जनतेचा आणि वाहतूक व्यवस्था यांच्या काही एकदम जवळचा जो मुद्दा आहेत. प्रवासामध्ये आपल्याला जे खर्चायला आपल्याला इंधन वापरायचं असतं, तर त्या ठिकाणी जी अडचण येते ती मी आपल्याशी शेअर करतो आहे. तर हा माझा पण अनुभव आहे आणि आपल्या सर्वांना आला असेल त्यातल्या काही लोकांना. तर ज्या टायमाला आपण एखाद्या पेट्रोल पंपावरती जाऊन आपल्या गाडीला पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी पंपावर जातो बिनधास्तपणे, का त्या ठिकाणी फोनपे चालतं म्हणून शक्यतो आता ATM वापरण्याऐवजी लोक आता फोनपे वापरायला लागलेले. ही सुविधा आणली सरकारने आणलेली आणि हर प्रत्येक जागेवरती प्रत्येक ठिकाणी फोनपे वापरा अशा याच्या मोठ्या मोठ्या जाहिराती पण तयार झाल्यात. तर खरं तर आपण जेव्हा पेट्रोल पंपावर एंट्री करतो त्या ठिकाणी लिहिलेलं असतं, बोर्ड असतात, एक धूम्रपान मनाई आहे, मोबाईल वापरणं मनाई आहे आणि असं सर्व असतानासुद्धा त्या ठिकाणी तुम्ही फोनपे आणला. आता मोबाईल वापरणं जर पेट्रोल पंपावर बंधनकारक आहे का, तर तिथं स्फोटक वस्तू नेणं बंधनकारक आहे. अगदी बरोबर आहे, सर्वांच्या जीवाची काळजी घेतली जाते. पण मात्र त्याच्यानंतर तुम्ही फोनपे आणला, गुगल पे आणला, मग तो मोबाईलमधूनच केला जातो. त्यामुळं बरेचसे लोक आता ATMमध्ये जाणं, बँकेत जाणं बंद केलं आहेत लोकांनी. का तर फोनपेवरती पैसे मारता येतात, देवाणघेवाण करता येते. चांगली गोष्ट आहे. यातून वेळ वाचतो, जनतेचा वेळ वाचतो, बँकेच्या कर्मचाऱ्यांचा वेळ वाचतो आणि काम अगदी सुरळीत आणि सुटसुटीत होतं. पण जेव्हा आपण प्रवासाला निघतो, बाहेरगावी जायला निघतो, त्या टायमाला तुम्ही निघाल्यानंतर तुम्ही बिनधास्तपणे गाडी चालवत असतात. ज्या ठिकाणी पेट्रोल पंप येईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही फोनपे किंवा गुगल पे वापरण्यासाठी तिथं मागणी करता. पण मात्र आत्ता हल्ली आता 1 महिन्यापासून साधारण मला आलेला अनुभव, की पेट्रोल पंपावर आता ते बोर्ड लावायला लागलेत की फोनपे स्वीकारले जाणार नाही, गुगल पे स्वीकारलं जाणार नाही. याचं कारण काय हो? हे तर कोणी आम्ही सामान्य जनतेने, आम्ही कोणीतरी एखाद्या साधारण माणसाने नाही काढलं ना. हे तर सरकारने काढलं आणि ते सरकारने काढलेलं जे नियोजन आहे, जी सिस्टम आहे, तर या सिस्टममध्ये आता मग पेट्रोल पंपवाले कर्मचारी ऑनलाईन पेमेंटला नकार का देतात? याचं कारण मला कळलेलं नाही. तुम्हालाही यातला अनुभव आला असेल, वाईट अनुभव आला असेल. बऱ्याच वेळेला असं होतं की मी प्रत्यक्ष 2-4 भांडणं मिटवलीत, की डिझेल टाकलं जातं, पेट्रोल टाकलं जातं आणि नंतर फोनपे म्हटलं की ते म्हणतात आमच्याकडे फोनपे चालत नाही, आमचं सर्व्हर डाऊन आहे, अमुक आहे, तमुक आहे, आमच्या सिस्टममध्ये नाही, आम्ही फोनपे स्वीकारत नाही. मग हे उत्तरं का? मग इथं अडवणूक होती ही सामान्य जनतेची, प्रवास करणाऱ्या व्यक्तीची. आता मला सांगा, यातलंच एक छोटं उदाहरण अजून सांगतो, त्याला अनुसरून एक सांगतो, की आपण विदर्भात जेव्हा प्रवास करत असाल, विदर्भामध्ये जात असाल, त्या टायमाला त्या विदर्भामध्ये आपला 10 रुपयाचा जो कॉईन आहे, तो 10 रुपयाचा कॉईन त्या विदर्भामध्ये स्वीकारला जात नाही. ते म्हणतात आमच्याकडे चालत नाही. मग आता 10 रुपयाचा कॉईन हा का चालत नाही? ते म्हणतात आमच्याकडे नाही चालत. पण मात्र त्यांच्याकडे पूर्ण फाटलेली नोट, त्या प्लॅस्टिकच्या कागदामध्ये टाकून पूर्ण फाटलेली नोट ती चालते. पण 10चा करकरीत नवा कोरा कॉईनसुद्धा त्यांच्याकडे चालत नाही. हा कॉईन काही आम्ही का सामान्य जनतेने कोणी घरी बनवला आहे का? नाही ना, तो सरकारचा आहे ना, मग तो चाललाच पाहिजे. तसं आता हे फोनपे जे आहेत, हे सरकारने, शासनाने, सिस्टमने, फोनपे, गुगल पे जे कंपन्या आल्यात त्या जे त्यांनी लागू केल्यात, मग हे आता तुम्ही त्याच्यातून पेमेंट स्वीकारणं हे फार महत्त्वाचं आहे. पण बऱ्याचशा पेट्रोल पंपावर ते होत नाही आता. त्यामुळं जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांची
आणि सामान्य जनतेची यामध्ये फार कुचंबना होते. पण यातून मला एक असं लक्षात आलं आहे, की जेव्हा फोनपे किंवा Google पेचं पेमेंट होतं, तर ते ऑनलाईन पद्धतीने, तर ते मालकाच्या म्हणजे पेट्रोल पंपाचा जो मालक असेल, त्या मालकाच्या अकाउंटला ट्रान्सफर होतं. आता त्या मालकाच्या अकाउंटला ट्रान्सफर झालेलं पेमेंट हे डायरेक्टली मालकाच्या खिशात गेल्यासारखं इथे. पण मात्र या ठिकाणी जे कर्मचारी काम करतात, सर्वच पंपावर म्हणत नाही किंवा सर्वच लोक चोर आहे असं म्हणायचं नाही मला, पण तरीसुद्धा ज्या पंपावर चोरीमारी होते अशाच पंपावरती ते बोर्ड लागलेले माझ्या माहितीनुसार. तर त्या ठिकाणी तुमचे पॉईंट पेट्रोल टाकताना वाचवले जातात. तुमचे काही पैसे मारण्याचा जो प्रकार होतो, म्हणजे तुमच्या गाडीमध्ये जर 2000चं इंधन बसणार असेल, तर त्या ठिकाणी तुमचं 2200 रुपयाचं 2300 रुपयाचं असं इंधन बसतं. ते उरलेले वरचे पैसे जे आहेत हे डायरेक्ट तरी पण ऑनलाईन पद्धतीने मालकाकडे जातात. म्हणून कदाचित ह्या कर्मचाऱ्यांनी, कदाचित नव्हे 100% सांगतो, त्यांच्या खिशात ते 300 रुपये यावे म्हणून हे कॅश पेमेंटनी व्यवहार करण्याचा प्रयत्न करत आहे. ही आता परत नव्या पद्धतीने वाहतूक व्यवस्थेची किंवा सामान्य जनतेची लूट चालू झालेली आहे. आता याची तक्रार करायची कुठं? बरं, जो सामान्य माणूस असेल तो फक्त त्या मॅनेजरशी बोलू शकतो. मॅनेजर त्याचे उत्तराला उत्तर देत नाही, परत दादागिरीची भाषा बोलतात. तर याचा न्याय निवाडा करायचा कुठे? मग यांच्या अशा पेट्रोल पंपावरती, अशा कर्मचाऱ्यावरती, अशा मॅनेजमेंटवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे. का तर जर ही फोनपे Google पे जी सिस्टम आहे, ही सिस्टम जर भारत देश नव्हे जगभर चालते, तर मग तुमच्याच पेट्रोल पंपावर का नाही? थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या ठिकाणी तुमचं Google पेमेंट, फोनपे पेमेंट घेत नाही, स्वीकारत नाही, त्या ठिकाणी तुम्ही पेट्रोल इंधन टाकू नका. का तर त्या ठिकाणी समजून जायचं, या ठिकाणी चोरी होती, तुमचे पॉईंट मारले जातात, तुमचे पैसे मारले जातात आणि तुमच्या खिशातले पैसे हे डायरेक्ट त्यांच्या खिशात जातात. म्हणून अशा ठिकाणी करू नका. अशा ठिकाणी पेट्रोल इंधन भरू नका. आणि ज्या ठिकाणी फोनपे स्वीकारले जातात त्या ठिकाणी माझ्या माहितीनुसार तिथं त्या पेट्रोल पंपावरती त्यांचा मालक सिस्टम चांगली चालत असेल म्हणून तिथं चोरीमारी होण्याचा विषय येत नाही. अशा पेट्रोल पंपावरती जरूर पेट्रोल इंधन भरावं. हां, याच्यामध्ये पण अजून पॉईंट आहेत की त्यांच्याकडे पण चोरी होते आणि होतेच. आपल्याकडे 100 रुपयाचं पेट्रोल बाटलीमध्ये टाक म्हटलं तर तो पेट्रोल बाटलीमध्ये टाकणारच नाही. का तर लिटरची बाटली आणि 100 रुपयाचं पेट्रोल किंवा लिटरची बाटली हे जे सूत्र आहे किंवा ह्याची जी क्वांटिटी आहे ते मॅच होत नाही. म्हणून त्यांची चोरी पकडली जाऊ नये म्हणून ते कधी तुम्हाला बाटलीमध्ये पेट्रोल देणार नाही. आता त्याच्याही पलीकडे मला सांगायचं आहे, जर पेट्रोल पंपावरती आम्ही अनेक पिढ्या पाहिलं की जेव्हापासून पेट्रोल पंप निघले असतील तेव्हापासून पाहिलं तिथं काच पाईप वापरला जातो. एक लेशन असलेला, जो पारदर्शक असलेला, असा का पाईप त्या पेट्रोल पंपावर वापरला नाही? असा पाईप कंपनी काढू शकत नाही का? पण तसंच का करत नाही? तर ही सर्व मिलीजुली बघत आहे. यात मात्र सर्वसामान्य जनतेचा या ठिकाणी आर्थिक लेवलला फसवणूक होती हे मला सांगायचं आहे. म्हणून मी आपले नागरिक आणि ड्रायव्हर बांधव आणि वाहतूक करणारे मालक, चालक, ट्रान्सपोर्ट जे कोणी त्या संदर्भातले लोक असतील त्यांना विनंती करेल की ज्या ठिकाणी तुमचं Google पे, फोनपेवर पेमेंट स्वीकारलं जात नाही अशा पेट्रोल पंपावरती कारवाई करण्यासाठी आपण मदत करावी आणि आपण त्या पेट्रोल पंपावरती इंधन भरू नये, जेणेकरून त्यांचा धंदा कमी झाला की ते आपोआप परत त्या वळणावरती येतील आणि तुमची गैरसोय बाजूला होईल. त्यामुळं अशी करण्याची गैरसोय झाली असेल तर जरूर आमच्याशी कॉन्टॅक्ट करावा. क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटना, संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जावळे. मोबाईल नंबर 9767876719. धन्यवाद. जय हो, जय क्रांतिकारी, जय महासंघ.